हॅलो मैत्रिणींनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया. आपण पाहिलं की मागच्या एपिसोडमध्ये कृष्णा ही विचारात दंग होऊन रस्त्याने चालत होती. त्याच वेळेस दुष्यंत हा त्याच्या बाईकवरून येत होता. दुष्यंतने हॉर्न वाजवले परंतु कृष्णाने ऐकले नाही आणि या दोघांची धडक झाली. दोघेही चिखलात खाली पडले. कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते. तेव्हा कृष्णाने स्वतःला सावरलं आणि उठून उभी राहिली. परंतु दुष्यंतला मात्र या चिखलातून उभंच राहता येत नव्हतं. तो पुन्हा पुन्हा पाय घसरून पडत होता. त्यामुळे कृष्णा ही त्याच्याकडे पाहून हसू लागली. तर दुष्यंत चिडून म्हणाला, डोंट लॅफ ॲट मी. हे ऐकून कृष्णा विचारते, काय बोलले? तर दुष्यंत म्हणतो, माझ्यावर हसू नको. तर कृष्णा ही त्याला हात देते. परंतु दुष्यंत हा काही तिचा हात घेत नाही आणि स्वतःच कसाबसा उभा राहतो आणि म्हणतो, तुझ्यामुळे सगळं खराब झालंय. माझं फेवरेट जॅकेट, माझे बूट, माझे कपडे सगळ्या चिखलाने माखलंय. तर कृष्ण त्याला म्हणते, ज्यांचे पाय मातीचे असतात ना त्यांना या चिखलाचा त्रास होत नाही, तुमच्यासारख्या शहरातल्या लोकांना होतो. दुष्यंतला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो, मला हे माती, चिखल, हे गाव काहीच आवडत नाही. यावरूनच कृष्णा आणि दुष्यंत या दोघांमध्ये चांगलंच भांडण रंगतं. एकीकडे कृष्णा गाव किती महत्वाचं असतं, शेतकरी किती महत्वाचा असतो याबद्दल दुष्यंतला समजवण्याचा प्रयत्न करते. तर दुष्यंत माझे सगळे कपडे, माझी बाईक, माझं जॅकेट, माझं शूज खराब झालं, त्यांना चिखल लागला याबद्दलच बोलत असतो. यावरून दुष्यंत आणि कृष्णामध्ये चांगलंच भांडण रंगतं. दुष्यंत चिडून म्हणतो, तुला काय मला बोलायचं ते बोलून घे, कारण तुला माहित नाहीये ना मी कोण आहे. एकदा कळालं ना मग तुला सगळं समजेल. तर कृष्णा हसून म्हणते, तुम्ही मला खरंच सांगा तुम्ही कोण आहात, आमदार की खासदार? कारण तुमच्या चेहऱ्याला चिखल लागलाय ना, मग मला नीट ओळखायला येत नाहीये. दुष्यंत चिडून म्हणतो, बोलून घे, मग कळल्यावर तुला खरं समजेल. यावरून कृष्णा सुद्धा चिडून म्हणते, तुम्हाला सुद्धा समजेल की मी कोण आहे. हे दोघे एकमेकांना बोट दाखवतात, एकमेकांना शटाप म्हणतात. दुष्यंत हा रागारागाने तेथून निघून जातो. कृष्णा सुद्धा खूप चिडलेली असते. तर इकडे कृष्णाच्या घरी तिला पाहायला पाहुणे आलेले असतात. मुलगा आलेला असतो. तेव्हा कृष्णाची मोठी बहीण भक्ती कृष्णाचं खूप कौतुक करते की आमची कृष्णा चांगली आहे, ती लवकरच तयार होऊन येईल. परंतु कृष्णा घरात नाहीये हे समजल्यावर तिची आई सावित्री मात्र चांगलीच चिडते. परंतु त्याच वेळेस कृष्णा घरी परत येते आणि तिचा हा चिखलाने माखलेला अवतार पाहून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. कृष्णाचा असा अवतार का झालाय हाच प्रश्न त्यांना पडतो. तर इकडे दुष्यंत हा घरी पोहोचतो. दुष्यंतला पाहून सगळ्यांना जबर धक्का बसतो. दुष्यंत हा चिखलाने माखलेला आहे. तो असा कसा घरी आला हे कोणालाच समजत नाही. दुष्यंत हा गाडी थांबवतो, हेल्मेट फुंकून देतो आणि आईला म्हणतो, पाहिलं का आई, या गाव मला आवडत नाही आणि या गावात आल्या आल्या माझ्याबरोबर हे घडलं. माझे कपडे, शूज, मी जेव्हा निघालो सगळं पांढरं शुभ्र होतं, परंतु आता सगळं चिखलाने माखलंय. तू हट्ट केला म्हणून मी या गावात आलो, नाहीतर आता मी शहरात असतो, माझ्या मित्रांबरोबर पार्टी केली असती, संध्याकाळी पबला गेलो असतो, आणि आता माझ्याबरोबर हे काय झालंय. तेव्हा बाळजाबाई विचारते, नेमकं काय घडलंय? परंतु दुष्यंत काहीही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसतो. बाळजाबाई ही लगेचच घरातील नोकरांना दुष्यंतला आंघोळ घालण्यासाठी पाणी आणायला सांगते. तर इकडे कृष्णा ही पाहुण्यांसमोर येते. तेव्हा कृष्णाचा असा अवतार का झालाय हा प्रश्न मुलावाले विचारतात. कृष्णाची ताई सांगते, त्याचं काय झालं, गावातील एक शेतकरी आत्महत्या करणार होता. या बंब्याने सांगितलं आणि कृष्णा लगेच पळ सुटली आणि त्या शेतकऱ्याचा जीव वाचवला. त्यामुळे तिची अशी अवस्था झालीये. बंब्या झालेला सगळा प्रकार या लोकांना सांगतो. त्यानंतर ताई आणि बंब्या हे कृष्णाचं खूप कौतुक करतात की कृष्णा ही कामात वाघ आहे. ती शेतात असं काम करते की दुसरं कोणीच करू शकत नाही. शेताची सगळी कामं तिला जमतात. तेव्हा मुलाची आई म्हणते, आम्हाला शेतात काम करणारी मुलगी नकोय, आम्हाला आमचं घर सांभाळणारी मुलगी हवी आहे. तेव्हा ताई ही कृष्णाबद्दल खोटं सांगू लागते. हे तर फक्त शेतातलं मी सांगितलं, परंतु कृष्णाला घरकाम सुद्धा खूप छान जमतं. तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापुरी प्रकारचं जेवण सगळं तिला जमतं. परंतु कृष्णा ही लगेचच ताईला थांबवते आणि म्हणते, माझी ताई आता जे काही बोलली ते खोटं आहे. शेतातलं काम मला जमतं, परंतु घरातलं काम मला काहीच जमत नाही. एकदा तर मी चहा बनवायला गेले तर त्यात फोडणी टाकणार होते. हे ऐकून बंब्या हसू लागतो. तर मुलाच्या आईबाबांना मोठा धक्काच बसतो. मुलाची आई म्हणते,
आम्हाला शेतात काम करणारी मुलगी नकोय, आमचा मुलगा पोस्टात कामाला आहे, आम्हाला घर सांभाळणारी, घरातील माणसांना सांभाळणारी मुलगी हवी आहे, त्यामुळे आम्ही हे लग्न करू शकत नाही. हे ऐकून कृष्णा आणि तिच्या घरच्यांना मोठा धक्काच बसतो. तर इकडे दुष्यंत हा पाटावर बसतो. नौकर हे त्याला आंघोळ घालण्यासाठी पाणी घेऊन येतात. तर बाजाबाई खूप चिडते आणि म्हणते, तुम्हाला माहिती आहे ना की माझ्या कृष्णाला गावातील पाणी सुद्धा आवडत नाही. आता काय करायचंय हे तुम्हाला कळतंय ना दलपत शेठ. दलपत हा लगेचच पाण्यावाल्यांना कॉल करतो. तर इकडे मुलवाले हे तेथून जात असतात. तेवढ्यात मुलगा म्हणतो, मला कृष्णा पसंत आहे, मला तिच्याशी लग्न करायचंय. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. मुलाचे आई बाबा विचारतात, हे तू काय बोलतोय, तुला या मुलीशी लग्न करायचंय का? तर मुलगा म्हणतो, मला तिचा कॉन्फिडन्स आवडलाय. आजपर्यंत मी इतक्या मुली पाहिल्या, परंतु तिच्यासारखा कॉन्फिडन्स कोणातही नाहीये. ती शेतकऱ्याचा जीव वाचवते, शेतात काम करते. जी मुलगी आपल्या शेताला इतक्या चांगल्या प्रकारे सांभाळू शकते, ती मला आणि माझ्या कुटुंबाला का नाही सांभाळणार? यावरून मुलाचे आई बाबा सुद्धा लग्न करण्यासाठी तयार होतात. मुलाची आई म्हणते, आता आमच्या मुलाला तुमची मुलगी पसंत आहे, मग आम्ही तरी काय बोलणार, आम्ही लवकरच पुढची बोलणी करायला येऊ, असं म्हणून हे मुलावाले तेथून निघून जातात. मुलगा हा कृष्णाच्या प्रेमात पडलेला असतो. तर इकडे दुष्यंतच्या घरी पाण्याचे जार येतात आणि त्यानंतर स्वतः बाजाबाई ही दुष्यंतला आंघोळ घालते, त्याला स्वच्छ करते. तर कृष्णाच्या घरी भक्ती आणि बंब्या हे दोघे खूप खुश असतात, नाचू लागतात की कृष्णाचं लग्न जमलंय. कृष्णा ही सावित्री जवळ येते आणि म्हणते, आई त्यांनी मला पसंत केलं. परंतु सावित्री ही कृष्णाकडे पाहते नाही आणि तेथून निघून जाते. कृष्णाला खूप वाईट वाटतं आणि ती ताईला म्हणते, ताई आई मला कधी स्वीकारणार? एक ना एक दिवस माझं लग्न होईल, मी या घराचा उंबरठा ओलांडून जाईल, पण त्या दिवशी तरी आई माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवेल का? त्या दिवशी तरी आई मला कवटाळून रडेल का? मला आईचं प्रेम कधी मिळेल का? कृष्णा ही खूप दुःखी झालेली असते. ताई आणि बंब्याला सुद्धा वाईट वाटतं. कृष्णा म्हणते, मला या घरात आईचं प्रेम कधीच मिळालं नाही. बाने मला खूप प्रेम दिलं. एका अनाथ मुलीला या घरात आणलं. तेव्हा कृष्णाला आठवतं की जेव्हा तिच्या बाने आत्महत्या केली होती, तेव्हा सावित्री ही खूप दुःखी झालेली की तुम्ही आम्हाला सोडून गेलात, आता आमचं काय होणार? तेवढ्यात कृष्णाही घरी रडत रडत येते. परंतु कृष्णाला पाहून सावित्रीला खूप राग येतो आणि सावित्री तिला काही बाही बोलते, दूषणं देते. तुझ्यामुळेच आमचा माणूस आम्हाला सोडून गेला असं तिला म्हणते आणि चक्क तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करते. जेव्हा बाचं अंत्यदर्शन घेण्याची वेळ असते, तेव्हा सुद्धा सावित्री ही कृष्णाला अंत्यदर्शन घेऊ देत नाही. कृष्णाला हे सगळं आठवत असतं. तर इकडे बाजाबाई ही दुष्यंतच्या वाढदिवशी त्याला चक्क एक नवी कोरी महागडी गाडी गिफ्ट करते. ही गाडी पाहून दुष्यंतला खूप आनंद होतो. दुष्यंत लगेचच गाडी बाहेर घेऊन जायला निघतो, पण बाजाबाई त्याला औक्षण करून घ्यायला सांगते. तर इकडे सावित्री ही तिच्या नवऱ्याचं शेवटचं पत्र वाचते. यात असं लिहिलेलं असतं की मी तुम्हाला सोडून चाललोय, पण वाऱ्यावर सोडून नाही चाललोय. तुम्ही कृष्णाला घरात ठेवा, तिला घराबाहेर काढू नको. ती जोपर्यंत आहे ती माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पेलणार. पण सावित्री म्हणते, तुमच्या या शब्दासाठी मी तिला घराबाहेर नाही काढलं, परंतु ती या घरात असताना सुद्धा काय झालं, कर्जाचा डोंगर तसाच आहे. आपली परिस्थिती नाही सुधारली, उलट आता तिचं लग्न होतंय, ती सुखी होईल, पण आम्ही सुखी नाहीच झालो, असं म्हणून सावित्री ही खूप चिडलेली असते. इकडे बाजाबाई दुष्यंतला ओवाळते, त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. त्यानंतर काकूही त्याला ओवाळते, गिफ्ट देते. दलपत सुद्धा त्याला गिफ्ट देतो. परंतु तेवढ्यात दुष्यंतचे बाबा तेथे येतात. बाबा त्याला गिफ्ट देऊ लागतात, परंतु बाबांना पाहून दुष्यंत खूप चिडतो. बाबा आणि त्याचं काही जमत नसतं. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दुष्यंत ही बाजाबाईने दिलेली नवी कोरी गाडी घेऊन फेरफटका मारायला जाणार, परंतु चिखलामध्ये त्याची गाडी रुतणार आणि त्याच वेळेस कृष्णा ही तिची बैलजोडी घेऊन तेथे येईल. त्यामुळे दुष्यंतला नाईलाजाने कृष्णाकडेच मदत मागावी लागणार आणि कृष्णा त्याची गाडी ही बैलजोडीच्या सहाय्याने चिखलातून बाहेर काढून देईल. परंतु यावेळेस सुद्धा या दोघांमध्ये भांडण होणार आणि दोघेही एकमेकांवर चिडणार. दुष्यंत हा रागारागाने कृष्णावर चिखल उडवेल. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. या दोघांची या दोन्ही भेटी अशाच भांडणाने सुरू झाल्यात आणि भांडणाने संपल्यात. मग पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.
हॅलो मैत्रिणींनो,